नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, आपला टॉपिक सुरू आहे मेजरमेंट. मेजरमेंट या टॉपिक मधलं लेक्चर नंबर 2 सुरू आहे. त्यामधला पुढचा पॉइंट आहे स्टँडर्ड मेजरमेंट. स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत आपण. तर पहा, अर्लियर डिफरंट रिजन यूज डिफरंट इन्स्ट्रुमेंट अँड युनिट टू मेजर डिस्टन्स, ग्रेन्स, लिक्विड्स. आता पूर्वी काय करायचे, वेगवेगळ्या रिजन मध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे डिफरंट इन्स्ट्रुमेंटचा वापर करायचे अँड युनिट्स टू मेजर डिस्टन्स मोजण्यासाठी, ग्रेन्स मोजण्यासाठी, नंतर लिक्विड मोजण्यासाठी. ओके, दिस कॉज सिग्निफिकंट डिफिकल्टीज इन ट्रेड अँड अदर डेली टास्क. आता प्रत्येक ठिकाणचं इन्स्ट्रुमेंट, आता वेगवेगळ्या रिजनचं इन्स्ट्रुमेंट सर्व हे सारखं होतं का? नाही. त्यामुळे काय व्हायचा, ट्रेड करण्यासाठी, ट्रेड म्हणजेच काय तर व्यापार करण्यासाठी अडचण यायची, तसंच डेली टास्क मध्ये त्याची डिफिकल्टीज निर्माण व्हायच्या. मग आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलंय, एक स्टँडर्ड युनिट आणले. बघा, टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम अ युनिफॉर्म सिस्टीम ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अँड युनिट्स वॉज इस्टॅब्लिश फॉर एव्हरीवन. दिस नोन ॲज स्टँडर्ड सिस्टीम, और त्याला म्हणलं जाते इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, म्हणजे SI युनिट म्हणलं जाते. हे जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये होणाऱ्या अडचणी ट्रेडसाठी, डेली टास्कसाठी, ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक युनिफॉर्म सिस्टीमचा काय केला, स्वीकार केला, ती इस्टॅब्लिश केली सगळ्यांसाठीच. त्यालाच म्हणलं जाते स्टँडर्ड सिस्टीम म्हणलं जाते. काय म्हणलं जाते? स्टँडर्ड सिस्टीम म्हणलं जाते. तसंच त्याला इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, SI युनिट्स म्हणलं जाते, ही जगामध्ये सर्वांसाठी ही मान्य केलेली आहे. म्हणजे बघा, 1 लिटर दूध मी भारतामध्ये घेतलं, तेच जर अमेरिकेमध्ये घेतलं तर तेवढंच मला मिळेल. ओके, हे झालं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणलं जाते ह्याला. तर इफ 1 मीटर ऑफ डिस्टन्स इज डिवाइडेड इनटू 100 इक्वल पार्ट्स, इच पार्ट इज कॉल्ड एज सेंटीमीटर. हा बघा, आता 1 मीटर, आता या बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला झाल्या असत्या. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात तर 100 सेंटीमीटर असतात. तसंच म्हणते, इफ 1 मीटर ऑफ डिस्टन्स इज डिवाइडेड 100 इक्वल पार्ट्स, इच पार्ट इज नोन ॲज सेंटीमीटर. म्हणजे 1 मीटर मध्ये किती असतात, 100 सेंटीमीटर असतात. 100 सेंटीमीटरचा काय बनत असते, 1 मीटर बनत असते. मग आता ह्या ठिकाणी बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. जर आपण म्हणलो एखादा व्यक्ती 1 मीटर गेलाय म्हणजे तिनं अंतर किती कापलंय सेंटीमीटर मध्ये सांगायचं झालं तर असे 100 सेंटीमीटर मिळून काय बनत असते, 1 मीटर बनत असते. मग आता मेजरमेंट साठी बघा, लेंथ किंवा डिस्टन्स मोजण्यासाठी मीटर वापरतात. त्याचा सिम्बॉल काय, एम. मास, वस्तुमान, किलोग्रॅम मध्ये साखर. ओके, केजी वापरतात, म्हणजे 5 kg, 10 kg. टाइम, टाइम कशामध्ये असतो, सेकंड मध्ये, आणि त्याचा सिम्बॉल काय, यस आहे. ओके, आता तुमच्यापाशी स्केल असेल बघा, जी 15 सेंटीमीटरची. ऑब्झर्व 15 सेंटीमीटर रुलर इन युअर कंपास बॉक्स. यू विल सी मार्किंग फ्रॉम 0 to 15. द डिस्टन्स बिटवीन टू बिग मार्किंग इज 1 सेंटीमीटर, आणि each centimeter is further divided into 10 small part. बघा, 10 small part. Each of these part is called as millimeter, म्हणजे mm म्हणलं जाते. पहा, लक्ष द्या मित्रांनो, तुमच्यापाशी अशी स्केल आहे 0 पासून, ती किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. 0 to 15 सेंटीमीटरची तुमच्या कंपास बॉक्स मधली स्केल तुम्ही ऑब्झर्व केली का? केली नसेल तर आता करा. मग आता 0 पासून बघा छोट्या रेषा तयार होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि असं असते 1 सेंटीमीटर असते. मग मध्ये ज्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मधल्या ज्या 10 आहेत ह्याला म्हणायचं मिलीमीटर. 10 mm, 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर होत असते. हॅलो, लक्ष द्या, तुमची जी स्केल आहे 0 पासून 15 सेंटीमीटरची, त्यामध्ये 1 सेंटीमीटर मध्ये अशा छोट्याल्या बारीक 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 10
रेषा असतात. एका रेषेला काय म्हणायचं बघा, ही आता इथं राईट क्लिअर दिसायला बघा तुमच्या, एक मिनिट हा पहा आता 0 पासून 10 पर्यंत दिलेली ह्या ठिकाणी. 0 पासून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 दिले. म्हणजे हे जे छोट्या छोट्या रेषा दिल्यात ते असते एमएम असते, 1 एमएम म्हणजे मिलीमीटर असते. असे 10 रेषा मिळून काय बनत असते तर 1 सेंटीमीटर बनत असते. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. ओके, म्हणजेच काय पहा, एक पॉइंट आहे आपल्यापाशी, काय सांगतो तर अ मिलीमीटर इज द 10th पार्ट ऑफ अ सेंटीमीटर. मिलीमीटर 1 मिलीमीटर आहे, त्याचा कितवा 10वा भाग कोणाचा सेंटीमीटरचा. अ मिलीमीटर इज द 10th पार्ट ऑफ अ सेंटीमीटर. हे आत्ताच पाहिलं आपण बघा, 1 2 3 4 5 7 8 9 10 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. आता टू मेजर द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय, अशा 2 फिक्स असतात. इथून हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, हे झालं लाईन सेगमेंट मध्ये. काय म्हणतात लाईन सेगमेंट. द सेंटीमीटर इज ए कन्व्हिनियंट युनिट्स. आता हे मोजण्यासाठी आपल्याला सेंटीमीटर युनिट सोयीस्कर जाते. त्याला किलोमीटर मध्ये मोजायचं का, आहे किती छोटे. ओके, वेरियाज बघा, वेरियाज फॉर मेजरिंग द लेंथ ऑफ क्लोथ. क्लोथ मोजण्यासाठी, लेंथ ऑफ ब्रेड मोजण्यासाठी कोणाची ऑफ प्लेग्राऊंड मीटर इज मोर सुटेबल युनिट्स. मग आता तसंच आपल्याला क्लोथची काय बनायची लेंथ मोजायची, नंतर लेंथ अँड ब्रेड ऑफ प्लेग्राऊंड मोजायची कशामध्ये मीटर इज अ मोर सुटेबल युनिट. आपण ती मीटर मध्ये मोजतो. ओके, नंतर सिन्स द डिस्टन्स बिटवीन टू सिटीज इज थाउजंड्स ऑफ मीटर अ लार्जर युनिट कॉल्ड एज किलोमीटर. आता मला परभणी, हॅलो, परभणी टू पुणे हे अंतर मोजायचे. मी काय याला काय सेंटीमीटर आणि मीटर न मोजू का, नाही, मोठे युनिट वापरतो. आता हजारो काय होईल मीटर होईल, म्हणजे याच्यासाठी मला मोठे युनिट वापरायला लागेल. म्हणजेच काय तर मला किलोमीटर मध्ये सांगायला लागेल. आणि मित्रांनो इकडे लक्ष द्या, 1000 मीटर बरोबर किती असते 1 किलोमीटर असते. हॅलो, 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असते. लक्षात ठेवा. आपल्याला एखादा सेगमेंट लाईन सेगमेंट मोजायचा असेल तर आपल्या कंपास मध्ये जी सेंटीमीटरची पट्टी तिने आपल्याला मोजता येते. आपले जे कपडे आहेत किंवा प्लेग्राऊंड आहे त्याची लेंथ ब्रेड मोजण्यासाठी आपल्याला कशामध्ये मोजावं लागेल, ते मीटर मध्ये मोजावं लागेल. आणि ज्या मोठ्या सिटी आहेत त्यांचं अंतर मोजण्यासाठी सांगण्यासाठी आपल्याला ते कशामध्ये सांगायला लागेल तर त्याच्यासाठी एक मोठे युनिट आपल्याला वापर करायला लागेल, म्हणजे किलोमीटर. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. ओके, याच्या अगोदर सांगितलं होतं 10 एमएम 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर आणि 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. चला पुढे आपण पुढचा पार्ट पाहू. हा, आता ऍक्युरेट मेजरमेंट ऑफ लेंथ. आता जे ऍक्युरेट मोजायचे आपल्याला तर काय, यू मस्ट हॅव सीन व्हेरियस. आता ह्याच्यासाठी आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटचा काय करतो वापर करतो टू मेजर लेंथ मोजण्यासाठी आणि डिस्टन्स मोजण्यासाठी. आर द मार्किंग ऑन द डिफरंट टाइप ऑफ मेजरिंग टेप युज्ड बाय क्लोथ मर्चंट्स, कारपेंटर अँड सर्वेयर्स. ओके, द सेम. तर ह्या ठिकाणी बघा, आपण जे क्लोथचे मर्चंट व्यापारी असतात, कारपेंटर असते, सर्वेक्षक असते, यांच्यासाठी वेगवेगळ्या डिफरंट टाइप्सचे मेजरिंग जे टेप असतात त्यांच्यापाशी, बरोबर. तर पाहू आता या ठिकाणी मेजरिंग टेप्स हॅव कन्व्हिनियंट मार्किंग बेस्ड ऑन देअर रिक्वायरमेंट. इट इज इसेन्शियल टू यूज अप्रोप्रिएट टाइप ऑफ टेप अकॉर्डिंग टू अवर नीड्स. आता मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचे टेप भेटतील बघा. या ठिकाणी हे टेलर टेप आहे, हा एक टेप आहे, तिचे स्केल टेप आहे. ह्या ठिकाणी स्केल टाइपचा आहे, पाहिजे असेल. मग आता हे जे सर्वांसाठी जे क्लोथ आहे, क्लोथ मर्चंट्स, आता कशाचा वापर करेन तो. आता मला सांगा तुम्ही, ह्या ज्या तुम्हाला पिक्चर मध्ये तुम्हाला ज्या स्केल दिसायल्यात ह्या सर्व काय यांचा प्रकार आहे, पण यांच्यामधले जे मेजरमेंट आहे ते कसं असेल, सर्वांचं सेम असेल. म्हणजे सर कसं, तर यामध्ये तुम्हाला 10 एमएम बरोबर 1 सेंटीमीटर असेल आणि 100 सेंटीमीटर बरोबर
1 मीटरचा असेल, ह्याच्यामध्ये काही चूक नाही. फक्त ह्या ज्या टेप आहेत, टेपचे अलग अलग प्रकार आहेत, पण याच्यामधलं जे मेजरमेंट आहे सर्वांचं कसं राहील, जे मोजल्यानंतर सारखंच आहे. जे तुम्ही टेलर टेप असेल त्यानं मोजा, किंवा तुमच्यापाशी ते लोखंडी टेप असेल थोडी अशी पट्टी टाईपची, तिनं मोजा. अंतर कसं भरल, सेम भरल. फक्त हा एक काय वेगवेगळ्या प्रकारचे, जसं आपल्याला गरज पडेल एखाद्या वस्तूचा आपल्याला सेप मोजायचा आहे. जसं की आता बघा, आता हे मोबाईल आहे, मोबाईलचे मोजायचे, त्याला आपण काय लावतो, टेप लावतो. आणि एखादा ऑब्जेक्ट असा सर्क्युलर असेल, ती पट्टी टेप काम करणार नाही लोखंडाची, त्याला काय आपली जे टेलर टेप असते, सर्कल फिरवता येते आणि आपल्याला ते मोजता येत असते. ठीक आहे. नंतर पहा, a ruler is necessary to measure distance between any 2 points. To measure the length of piece of chalk, a ruler of 15 cm is perfect. आता खडूची लांबी मोजण्यासाठी आपण रुलरचा वापर करतो. To measure the height of door, meter scale or measuring the tape will be the required. आता डोअरची हाईट मोजायची आपल्याला, ते मीटर स्केलचा वापर करायला लागेल आपल्याला, ना की आपली जी कंपास मधली पट्टी 1 1 2 2 त्यानं पण मोजता येईल, पण ते अवघड जाईल ना मोजायला. त्यासाठी आपल्यापाशी आहे ना मीटर स्केल. नंतर मेजरिंग टेप विल बी रिक्वायर्ड. हाऊ युअर टू मेजर द सर्कम्फरन्स ऑफ ऑब्जेक्ट. बघा, सर्कम्फरन्स ऑफ ऑब्जेक्ट विथ कर्व सरफेस. सर्कम्फरन्स असा गोल जो ऑब्जेक्ट आहे आता मोजायचा आहे, जे आपल्या कंपास मधली पट्टी तिने मोजता येईल का, नाही. त्यासाठी काय लागेल, यू मस्ट फ्लेक्झिबल टेप लागेल आपल्याला, म्हणजे टेलरचा टेप लागेल, म्हणजे हा टेप लागेल. बघा डायग्राम दाखवले, हा 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 टेप लागेल. ओके, साधं सिंपल आहे रे, खूप सिंपल आहे. हा, सम इम्पॉर्टन्स पॉइंट्स फॉर मेजरिंग द ॲक्युरेट लेंथ. आता काय पॉइंट्स आहेत ॲक्युरेट लेंथ मोजण्यासाठी? बघा, करेक्ट पोझिशन ऑफ रुलर. पहिला आहे, द ऑब्जेक्ट हुज लेंथ इज टू बी मेजर मस्ट बी इन द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द रुलर. आता मला एक हाईट, थोडी लेंथ मोजायची, ठीक आहे, याची लेंथ मोजायची. मी अशी लांबूनच स्केल धरले चालेल का अशी? नाही, मला ह्याचे डायरेक्ट काय करायला लागेल, याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आणायला लागेल, तर मी ॲक्युरेट मोजू शकतो. हा पहिला पॉईंट. नंतर दुसरा, द रुलर शुड बी हेल्ड सच दॅट इट इज स्टार्टिंग पॉइंट्स 0 मार्क्स अलाइन विथ, एका रेषेमध्ये, विथ द बिगिनिंग एज ऑफ द ऑब्जेक्ट. 0 पासून सुरुवात करायला लागणार आपल्याला, ना की कुठून बी धरायची नाही आडमधड मधातून. ओके. नंतर व्हाईल मेजरिंग द डिस्टन्स बिटवीन 2 points, place the starting point of the scale on the first point and observe which mark on the scale align with the second point. ऑब्झर्व करायचं आता या ठिकाणी. आता काय, आपण हे ऑब्जेक्ट घेतलाय, या ठिकाणी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर आपले जे मार्किंग केली, आपण 0 पासून घेतली, तिथला जो फर्स्ट मार्क आहे, फर्स्ट मार्क पासून ते सेकंड मार्क तर बघायचे कुठपर्यंत आले, तिथून मग स्टार्ट करायची दुसरी. कमी जास्त झालं तर गोंधळ होऊ शकते. म्हणजे अॅक्युरेसी काय, हे जे पॉइंट आहेत ना, म्हणजे करेक्ट पोझिशन ऑफ रुलर कशी पकडायची आणि कसं ॲक्युरेट माप घ्यायचं, हे साधे आणि सिंपल पॉइंट आहेत. नंतर बघा, चौथा पॉइंट काय आहे, इफ द 0 मार्क आर स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रुलर इज नॉट क्लिअर, और इफ द रुलर इज ब्रोकन ॲट द एंड, स्टार्टिंग मेजरिंग फ्रॉम नेक्स्ट क्लिअरली विजिबल नंबर बाय सबस्ट्रॅक्टिंग दॅट इनिशियल नंबर फ्रॉम द फायनल रीडिंग, यू कॅन ऑब्टेन द एक्झॅक्ट लेंथ ऑफ ऑब्जेक्ट. बघा, आता आपल्यापाशी स्केल असते, काही वेळेस काय होते, 0 पासून 1 पर्यंत, 1 किंवा 2 3 अशी 15 सेंटीमीटर स्केल आहे. 0 पासून 1 पर्यंत एखाद्या वेळेस हे पॉईंट दिसत नाही आपल्याला, क्लिअरली दिसत नाहीत, किंवा इथून ब्रेक झालेला असेल इथून, ठीक आहे, हे कॅन्सल करायचं माप. जिथून क्लिअर दिसते आपल्याला, आता 2 पासून क्लिअर दिसायले, 2 पासून पकडायचं, 2 पासून. आता 2 पासून 3 पाशी गेल्यावर काय होईल, एकच होईल, कारण एवढं काय, आता सबस्ट्रॅक्ट काढून टाकलं ना आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करायचं, आपण एखाद्या ऑब्जेक्टची रीडिंग घ्यायची. आणि ह्या ठिकाणी एक मस्तपैकी पिक्चर दिला बघा, फ्रॉम विच साइड द रीडिंग शुड बी टेकन. रीडिंग कशी घ्यायची, ना की अशी स्लोपचा, ना की इकडून स्लोपचा, डायरेक्ट जो समोर आहे एकदम त्याला कसला असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे, तर एक्झॅक्ट रीडिंग येईल. नाहीतर तुम्हाला मिलीमीटर सेंटीमीटर मध्ये थोडा गोंधळ होऊ शकते, म्हणजे ऍक्युरेट मेजरमेंट आपल्याला करता येणार नाही. ओके. आता कॅन द सर्कम्फरन्स ऑफ अ बॉल और अ लार्ज जार टू मेजर विथ अ रुलर. आता द लेंथ ऑफ कर्व सरफेस कॅन बी मेजर युजिंग थ्रेड. आता एका दोऱ्यानं मोजली आपण, ठीक आहे. आता दोरा घेतला, फ्लेक्झिबल आहे, सगळा सर्कल बशी,
नंतर आपण जर आपल्या अॅक्युरेट मोजायचं असेल तर आपण काय करू शकतो, एक ते फ्लेक्झिबल टेलरची टेप त्याने मोजू शकतो, किंवा हा जो दोरा घेतलाय दोऱ्यानं बघायचं किती आहे आणि ते दोरा तिथपर्यंत जिथपर्यंत आलाय ते दोरा नंतर काय स्केलला लावायचा, तसं सुद्धा आपण मोजू शकतो. ओके. कॅन द सर्कम्फरन्स ऑफ अ बॉल ऑर लार्ज जार मेजर विथ अ रुलर, आपण ते पट्टीने मोजू शकतो. पण कसं, तर ते स्पेरिकल आहे, त्याला दोरा गुंडाळायचा, दोरा गुंडाळल्यानंतर ते पट्टीला काय करायचं, पट्टीपाशी तर ते दोरा घेतलेला आहे ते आपण पट्टीला लावायचा, किती भरली त्यानुसार आपण मोजू शकतो. पण सगळ्यात सोपं म्हणजे टेलर्स टेप आहे ते वापरायचं. नंतर रेफरन्स पॉइंट. आता रेफरन्स पॉइंट म्हणजे काय, आता प्ले ग्राउंड मस्ट बी मार्क फॉर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. इच स्पोर्ट फील्ड हॅज अ स्पेसिफिक लेंथ, आता ब्रेड. आता जे खेळाचं मैदान आहे त्याची स्पेसिफिक काय असते, लेंथ असते, ब्रेड असते. ओके. युअर स्पोर्ट टीचर युजेस मीटर टेप टू मार्क द बाउंड्रीज फॉर इच स्पोर्ट ॲज शो इन द adjoining पिक्चर्स. आता या ठिकाणी बघा टीचर आहेत, आता टीचर काय करायला सांगायलेत, बा इथून एक करा लाईन मारा, तिकडून लाईन मारा. तर नेमकं रेफरन्स पॉइंट म्हणजे काय, तर व्हेनिवर अ डिस्टन्स इज मेजर, इट इज मेजर फ्रॉम फिक्स ऑब्जेक्ट ऑर स्पेसिफिक पॉइंट. एखाद्या स्पेसिफिक पॉइंट पासून, म्हणजे हा विद्यार्थी इथून स्पेसिफिक पॉइंट पासून तर इथपर्यंत एक स्पेसिफिक पॉइंट आहे समजा, त्याला म्हणायचं रेफरन्स पॉइंट म्हणायचं. आता खो खो मध्ये असे दोन पोल असतात बघा, ह्या एक पोल आणि हा एक पोल असतो, आणि ह्यामधलं जे अंतर स्पेसिफिक असते, आणि हे स्पेसिफिक काय फिक्स ऑब्जेक्ट आहेत किंवा स्पेसिफिक पॉइंट आहेत, त्याला काय म्हणायचं, रेफरन्स पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचं, रेफरन्स पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचं, रेफरन्स पॉइंट म्हणायचं. ठीक आहे. बघा आता in the game of Kho-Kho, there is a fixed distance between two poles. While marking the field, the first fixed pole serves as a reference point for the second. First हा सेकंड त्याच्यामध्ये जे अंतर आहे म्हणजे रेफरन्स पॉइंट आहेत ते पहिला ते सेकंड. ठीक आहे. नंतर हा ठीक आहे बघा, while measuring the length and breadth of playground or length of a shed, नंतर difference of 1 or 2 millimeter is acceptable. While manufacturing parts of machine that match it fit together perfectly, their length and thickness must be matched accurately as per the requirement. For this, one must make accurate measurement up to the much smaller range than millimeter. Special instrument are used for such measurement. आता छोट्या गोष्टी आहेत, आपण जे बघितल्या आपल्याला सेंटीमीटर पर्यंत मोजण्यासाठी, मीटर पर्यंत मोजण्यासाठी, किलोमीटर पर्यंत मोजण्यासाठी, आपण मीटर पर्यंत सेंटीमीटर पर्यंत मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण टेप पाहिजे. जर आपल्याला मिलीमीटर मध्ये मोजायचे असतील तर आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट आहेत बघा, म्हणजे काय, जे मॅन्युफॅक्चरिंग पार्ट्स असतात, मशीन दॅट मॅच अँड फिट टुगेदर. एखादी गोष्ट फिक्स यायला पाहिजे, एक वस्तू आहे, ही एक वस्तू आहे, हिची पण साईज हिची पण साईज एकदम फिक्स असेल, अॅक्युरेट असेल, तर आपल्याला त्या मॅच होतात गोष्टी अॅक्युरेटली ऍज पर द रिक्वायरमेंट साठी. मग तसं जे रिक्वायरमेंट अॅक्युरेट मेजरमेंट येण्यासाठी जे सर्वात स्मॉल रेंज दॅन मिलीमीटर पेक्षा बघा, मच स्मॉलर रेंज दॅन मिलीमीटर पेक्षा स्मॉलर रेंज साठी मोजण्यासाठी यासाठी आपल्यापाशी एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट असतात, आणि त्या स्पेशल इन्स्ट्रुमेंटनच ते मेजरमेंट करायचे असतात. द फॅक्टरीज दॅट प्रोड्यूस मशिनरी नीड सच अ प्रिसाइज द एक्झॅक्ट इन्स्ट्रुमेंट. सच इन्स्ट्रुमेंट मेनली यूज इंडस्ट्रीत कोणकोणते, तो असतो स्क्रू गॉज, दुसरा असते वर्निंग एअर कॅलिपर असते. सर स्क्रू गॉज काय मोजता येते स्क्रू गॉजनं, तर पहा स्क्रू गॉजनं काय मोजता येते, तर स्क्रू गॉजनं आपल्याला डायमीटर ऑफ थिन वायर, नंतर थिकनेस ऑफ पेपरची जाडी, आता एक कोणता पेपर आहे, एक मिनिट, हा पेपर आहे, त्याचा थिकनेस जाडी मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो स्क्रू गॉजचा. तसंच मेटल एखादी स्ट्रीट असेल त्याचा मग कॉइन असेल एखादा, त्याचं मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, स्क्रू गॉजचा वापर करतो. आणि सर व्हर्नियर कॅलिपरचा,
जे एक्सटर्नल डायमीटर असतात पाईपचे किंवा बॉलचे असेल किंवा सिलेंडरचा असेल किंवा इंटरनल डायमीटर असेल, टेस्ट ट्यूब असेल, पाईप असेल किंवा लेंथ ऑफ थिकनेस असेल स्मॉल ऑब्जेक्टची, ते मोजण्यासाठी आपण कशाचा व्हर्नियर कॅलिपरचा वापर करतो. सर स्क्रू गॉज आणि व्हर्नियर कॅलिपर ह्याच्या सगळ्यात प्रभावी कोण आहे? तर मित्रांनो सगळ्यात चांगलं जे ऍक्युरेट मेजरमेंट देते, एकदम लहानात लहानचं सुद्धा मेजरमेंट करता येते, ते म्हणजे आहे स्क्रू गॉज आहे. एकदम ऍक्युरेट. ठीक आहे. ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू. राहिलेला जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. थँक्यू मित्रांनो.